हॅलो एव्हरीवन, माय नेम इज अर्चना. कशा आहात तुम्ही सगळेजण? सगळ्या मम्मा आणि डॅडीला माझा नमस्कार. तर जेव्हा ही स्त्री, कुठलीही स्त्री पहिल्यांदा आई बनते, तिचं जे पहिलं बाळ असते त्याबद्दल ती खूप पॉझिटिव्ह असते. म्हणजे बाळाची काळजी कशी घ्यायची, कारण की काही माहिती नसते की बाळाची काळजी कशी घ्यायची आहे, बाळाला कसं सांभाळायचं आहे, बाळाचं संगोपन कसं करायचं आहे. कारण समजा आता दुसऱ्या वेळेस जेव्हा आई बनते तेव्हा थोडा तरी एक्सपिरियन्स असतो की पहिलं बाळ आपल्याला झालेलं असते, आपण त्याची नीट काळजी घेतलेली असते. त्यामुळे दुसऱ्यांदा आपल्याला कुणाला काही जास्त विचारायची गरज पडत नाही. परंतु पहिल्यांदा जेव्हा आई बनतो तेव्हा तो एक एक्सपिरियन्सच वेगळा असतो, तो फील वेगळा असतो की हे आपलं बाळ आहे. आणि छोटंसं बाळ हे खूप सुंदर, खूप नाजूक असते. त्याची काळजी घेणंच आपल्या जीवनाचं एक ध्येय बनलेलं असते. पहिल्यांदा ज्या आई झालेल्या असतील त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे. कारण की खरंच काही सुचत नाही. मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते की जेव्हा आपण पहिल्यांदा बाळ आपल्या हातामध्ये येते तेव्हा आपलं विश्व हे बदललेलं असते. आपण त्या बाळासाठीच जगत असतो, त्या बाळासाठीच प्रत्येक गोष्टही करत असतो. जेव्हाही बाळ घरामध्ये येते तेव्हा आई वडील हे सगळं विश्व म्हणजे त्या बाळाच्या भोवती फिरते, त्याच्यासाठीच प्रत्येक गोष्टही करत असतो. आपल्या बाळाची काळजी देखील आपण खूप व्यवस्थित आणि नीटनेटकी घेत असतो. परंतु काही गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे देखील असंख्य अशा फर्स्ट डिलिव्हरीमध्ये किंवा फर्स्ट पॅरेंटिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तसं तर म्हणजे आपल्याला सांगणारे भरपूर असतात, आपले आई वडील, सासू सासरे, आजूबाजूचे जे आपले शेजारी असतील, ज्यांचे मोठे मुलं आहेत, ज्या एक्सपिरियन्सवाल्या बायका आहेत, त्या देखील सांगत असतात. तरीसुद्धा आपल्याला थोडी तरी माहिती आपण स्वतः देखील जमवण्याचा प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलचीच माहिती घेणार आहोत की 0 पासून तर 1 वर्षाच्या बाळापर्यंत काय काय करणे गरजेचं आहे, बाळ जन्मल्यापासून काय काळजी घ्यायची आहे, या सगळ्यांविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आपली डिलिव्हरी होते, त्यानंतर सिझरिंग जर का झालं, सेक्शन जर का झालं तर मग 5 दिवस हॉस्पिटलाइज राहावं लागते आणि 6व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी डिस्चार्ज होतो. त्यानंतर आपण घरी येतो. त्यावेळी खरं तर खास म्हणजे आपण बाळाची काळजी ही व्यवस्थितपणे घेऊ शकतो. कारण हॉस्पिटलमध्ये आपण एवढी व्यवस्थित बाळाची काळजी घेऊ शकत नाही. आई देखील थकलेली असते. किंवा नॉर्मल डिलिव्हरी जरी झाली समजा तरीसुद्धा आजकाल 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशीच डिस्चार्ज होतो. त्यानंतर बाळ जेव्हा 12 दिवसाचं असते तेव्हापासून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चालू करू शकता बाळाला. तोपर्यंत फक्त बाळाला आपल्याला दूधच द्यायचं असते. तर 12व्या दिवसापासून म्हणजे तसं तर सोनं आणि मध म्हणजे आता भरपूर जण डॉक्टर सांगतात, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. परंतु मी माझा स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते की काही झालं नाही. म्हणजे मी माझ्या बाळाला मध आणि सोनं देखील दिले, दोन्ही मुलांना मध आणि सोनं देखील दिलेलं आहे, गुटी देखील दिलेली आहे वर्षापर्यंत. 5.5 महिन्यापासून त्याला सगळं त्यांना खायला देखील सुरुवात, खाऊ घालायला देखील, वरचं जे अन्न आपण म्हणतो ते खाऊ घालायला देखील त्यांना सुरुवात केलेली आहे. तर सोनं जेव्हा तुम्ही द्याल बाळाला, तर सोनं आपल्याला कसं घ्यायचं आहे की असं कानातलं वगैरे किंवा अंगठी आपल्याला, कानातलं किंवा अंगठी आपल्याला घ्यायची नाही. सोनं जे असते ते सोन्याचा तार घ्यायचा आहे. प्युअरचा जो तार असतो म्हणजे जो प्रोसेस केलेला नसतो. म्हणजे जेव्हाही आता कानातले किंवा कुठलीही डिझाईन बनवतात सोन्याची, ते सोनं जे आहे ते प्रोसेस केलेलं असते. तसं सोनं घ्यायचं नाही. तुम्ही 1 ग्रॅमचा तुकडा घेतला तरीसुद्धा चालतो, परंतु तो तार बनवून घ्यायचा आहे सोनाराकडून. आणि बाळ जेव्हा 12 दिवसाचं होईल किंवा म्हणजे माझ्या आईने तर दोन्हीही मुलांना हॉस्पिटलमध्येच दिलं होतं उगाळून सोनं. जेव्हा ते त्या डॉक्टर किंवा नर्स आपल्याकडे आणून देते तेव्हाच पहिलं चाटण चाटवलं होतं. परंतु तुम्ही 12व्या दिवसापासून केलं तरीसुद्धा चालते. परत मी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करा की देणं योग्य आहे की नाही योग्य आहे. म्हणजे कुठला तरी व्हिडिओ बघून आपण देणं योग्य नाही. परंतु मी माझ्या दोन्हीही मुलांना दिलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या मनाने ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. तर सोन्याची तार घ्यायची आहे, कडी पाट असतो उगाळायचा, तो सहानेर जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्यावरती ती सोन्याची थोडासा मध घ्यायचा आहे. आता मुळात सोनं द्यायचं नाही असा प्रॉब्लेम नाही, मध द्यायचं नाही असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मध आता खूप आर्टिफिशियल त्यामध्ये केमिकल्स वगैरे यूज केले असतात. त्यामुळे म्हणतात की छोट्या मुलाला मध देऊ नका, हनी देऊ नका वर्षापर्यंत. तर तुम्ही जो मध घ्याल, जो हनी घ्याल, त्याला एखाद्या म्हणजे सगळ्यांनाच होते असं नाही, परंतु काही काही बाळाला ॲलर्जी होते. तुम्ही तो ट्राईड आणि टेस्टर केलेला घ्या, खात्रीचा मध तुम्ही घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या बाळाला वापरायचं आहे. म्हणजे मी परत एकदा सांगते की तुम्ही खात्रीपूर्वकच मध असेल तो मध घ्या आणि तो तुम्ही तुमच्या बाळाला मग थोडंसं चाटण त्याचं देऊ शकता. अगदी 1 थेंबच मध घ्यायचं आहे, ते सहानेर घ्यायचं आहे, 1 वेळा आणि दुसरा वेळा उघडायचा आहे आणि त्यानंतर बाळाला तो मध द्यायचा आहे, चाटण्यासाठी बाळाला चाटण द्यायचं आहे. त्यानंतर बाळाला गुटी द्यायची आहे. गुटी तुम्ही 21 प्रकारच्या जडीबुटी येतात, ती गुटी तुम्ही देऊ शकता. त्या संपूर्ण जडीबुटी त्यामध्ये असतात आणि ते तुम्ही बाळाला द्यायचं आहे. वाटलंच तर मी तुमच्यासोबत अजून एक व्हिडिओ शेअर करेल की सोनं आणि मध कसं द्यायचं आहे, परत कुठली गुटी द्यायची आहे, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत परत एकदा शेअर करेल. तर ती गुटी जी आहे
ती गुटी बाळाला द्यायची आहे. तर त्या गुटीमध्ये 21 प्रकारच्या वनौषधी असतात. तर 21 वेढे आपल्याला उगाळायचे आहेत. म्हणजे 21 प्रकारच्या वनौषधी झाल्या तर 6 नेरवर तुमचं स्वतःचं दूध घ्यायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक वेढा समजा तुम्ही मुरुड शेंगचा उगाळला, एक वेढा ज्येष्ठ मधाचा उगाळला, त्यानंतर एक वेढा बेहडा, एक वेढा हरडा, हे सगळे जे काही त्याच्यामध्ये असतात, हळकुंड असते, सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. सागरगोटी असते, 21 प्रकारचे वनौषधी असतात, त्या तुम्ही उगाळायच्या आहे. आणि त्यानंतर ते 21 वेढे म्हणजे एक एक वेढा प्रत्येक याचा उगाळायचा आहे आणि ते बाळाला चाटवायला द्यायचं आहे. अगोदर सोनं दिलं, मध आणि सोनं दिलं, त्यानंतर घुटी दिली. त्यानंतर बाळाला थोड्या वेळासाठी पाजायचं नाही, त्याला तसंच राहू द्यायचं आहे. आणि तुम्ही जी घुटी उगाळाल ती आवर्जून त्याला ऊन द्यायचं आहे. म्हणजे ते ओलं होते, आपण जेव्हा उगाळतो तेव्हा बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की बाळाला ते सूट होत नाही, बाळाला त्याने शी लागते. खरं रिझन हे आहे की ते जे आपण घुटी उगाळून देतो आपण घुटी, त्यामध्ये ती घुटी ओली झालेली असते आणि ते बरेच जण म्हणजे ती वाळवत नाही. ती एक डब्बा असतो, त्या डब्यामध्ये तशीच ठेवून द्याल, मग त्याच्यावरती फंगस क्रिएट होते आणि ते फंगस क्रिएट झाल्यामुळे बाळाला शी लागते. त्या घुटीने बाळाला शी लागत नाही, त्या घुटीने बाळाला काही त्रास होत नाही. उलट बाळाची जी इम्युनिटी आहे ती वाढायला सुरुवात होते. बाळाच्या हड्डी मजबूत होतात, दात येताना त्यांना त्रास होत नाही, सारखी शी लागत नाही त्यांना जे काही त्यांची ग्रोथमध्ये जे प्रॉब्लेम येतात, समजा आता दात येताना मुलांना प्रॉब्लेम होतो, शी वगैरे लागते, तर तसं सुद्धा त्यांना त्रास होत नाही. काही आपण आता आईने काही खाल्लं तर मग बाळाला पचत नाही, मग अपचन होण्याचे देखील तिथे प्रॉब्लेम असतात. गॅस होत नाही, बाळाला ढेकर येत नाही. या सगळ्या गोष्टी जर घुटी दिले तर मग बाळ व्यवस्थित राहते. त्यामुळे ऊन हे आवर्जून द्यायचं आहे. आपण घुटी उगाळायच्या नंतर लगेच ती घुटी उन्हामध्ये ठेवायची, 1-1.5 तास रोज ऊन द्यायचं आणि परत ती डब्यामध्ये भरून ठेवायची. सोनं झालं, त्यानंतर घुटी झाली. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती आवर्जून आपल्या छोट्या मुलांना द्यायची आहे, ग्राईप वॉटर. तुम्ही 0 पासून तर अगदी म्हणजे 12 दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्या सुरुवात केल्या तरी सुद्धा चालते. ग्राईप वॉटर हे बाळाला आवर्जून 2 वर्षापर्यंत द्यावं. मी माझ्या दोन्हीही मुलांना 2-2 वर्षापर्यंत ग्राईप वॉटर दिलं आहे. त्यानंतर क्युरेटा जे येतात, क्युरेटासुद्धा द्यावा, कारण की बाळाला दात येताना बाळाच्या दातामध्ये खूप हिरड्या वगैरे सळसळ करतात, खूप त्रास होतो, कारण की तो जो दात आहे अतिशय मुळापासून बाहेरपर्यंत निघत असतो. त्यामुळे बाळाला आवर्जून क्युरेटर देखील द्यायचे आहेत. त्यानंतर सोपचा जो अर्क असतो तो देखील द्यावा. गोष्टी दिल्यामुळे बाळाची तब्येत अतिशय चांगली राहायला सुरुवात होते. बाळाची टाळू भरणे, म्हणजे आजकाल बरेचसे डॉक्टर सांगतात की बाळाची टाळू भरू नका, परंतु जे अगोदरचं जे होतं, जे जुनं होतं ते काही चुकीचं नव्हतं. आपल्या आईंनी वगैरे सुद्धा आपली टाळू भरलेली आहे, आपल्या आजींनी देखील आपल्या आईंची वगैरे वडिलांची टाळू भरलेल्या असतात. त्यामुळे टाळू भरणे देखील खूप गरजेचं असतं. टाळू म्हणजे इथे जो माथा असतो तो म्हणते मी, तर टाळू भरणे देखील खूप गरजेचं आहे. आणि असं म्हटलं जाते की ही जर टाळू बाळ असताना जर आपला जो हा पोर्शन आहे हा जर का भरला गेला नाही तर ती पडते, मग त्यानंतर डॉक्टरचे इलाज घ्यावे लागतात आणि ती व्यवस्थित बसते, असे देखील होते. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करणे गरजेचे आहे. परंतु तरीसुद्धा मी परत तेच तुम्हाला सांगते आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टराच्या सल्ल्याने करा. तुमच्या डॉक्टरांचा एक वेळ सल्ला घ्या, डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते ऐका. काही डॉक्टर म्हणजे करा असं देखील सांगतात किंवा काही डॉक्टर करू नका असं देखील सांगतात. परंतु तुम्ही तुमच्या मनाने योग्य डिसिजन घ्यायचा आहे, कारण शेवटी तुम्ही आईवडील आहात, तर तुम्ही तुमच्या बाळासाठी जे डिसिजन घ्याल ते योग्यच असणार. त्यामुळे योग्य डिसिजन घेऊनच मग नंतर तुम्हाला काय द्यायचं आहे, बाळाला काय द्यायचं नाही, या सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवायच्या आहेत. मग आपलं बाळ 6 महिन्याचं होतं तेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही बाळाला वरचं खायला चालू करा. तर 6 महिन्याच्या व्हायच्या आतच, म्हणजे जेव्हा बाळ 5.5 पावणे 6 महिन्याचं असते त्यावेळेसच तुम्ही थोडं त्याला द्यायला सुरुवात करायची आहे. तर आजकाल अन्नप्राशनचे देखील भरपूर फोटोशूट वगैरे होतात, खूप सुंदर पद्धतीने फोटोशूट हे केले जातात. तर तुम्ही बाळाला जेव्हाही पहिल्यांदा अन्न द्याल तेव्हा बाळाला एक 5.5 नाही, पावणे 6च्या आसपास बाळ झाले की तुम्ही द्यायला सुरुवात करू शकता. तेव्हा बाळाला तुम्ही किंवा मग 6 महिन्याचं झाल्याच्या नंतरही तुम्ही देऊ शकता. सगळ्यात अगोदरचा जो पदार्थ आहे तो तुम्ही त्याला रव्याची खीर द्या. रव्याची खीर कशी बनवायची आहे, अगदी छोटासा चमचा रवा घ्यायचा आहे, जो पोह्याचा चमचा असतो तेवढा रवा घ्यायचा आहे. तो नीट भाजायचा आहे तुपावरती, अतिशय साजूक तुपावरती छान खमंग भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये नंतर थोडंसं अर्धा कप दूध घ्यायचं आहे आणि ते दूध, रवा आणि थोडीशी साखर घ्यायची आहे, एक छोटासा अर्धा चमचा साखर घ्यायची आहे आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे. खीर बनवायची आहे आणि ती थंड झाल्याच्या नंतर बाळाला सगळ्यात पहिले ते तुम्ही अन्नप्राशन करायला लावा. म्हणजे
हे बाळाच्या प्रकृती एक गोड पदार्थ म्हणून देखील होतो आणि तो बाळाच्या प्रकृतीसाठी देखील अतिशय चांगला असतो. मग तुम्ही त्यानंतर बाळाला मुगाच्या डाळीची तांदळाची पेज बनवून देऊ शकता. मुगाची डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहे, सुकून घ्यायचे आहे, छान खमंग भाजून घ्यायचे आहे, त्याचं पीठ बनवायचं आहे. त्यामध्ये जिरे पूड टाकायचे आहे आणि बनवताना मग थोडंसं मीठ टाकायचं आणि बाळाला खायला द्यायचं आणि वरतून साजूक तूप देखील टाकायचं आहे. बाळ अतिशय आवडीने खातात, म्हणजे भरपूर मुलांना ही पेज आवडते. त्यामुळे मग तुम्ही थोडं 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 करून अन्नप्राशन करायला सुरुवात करा. एकदम खूप असं बाळाला खायला देऊ नका. बाळाला आवडलं जरीसुद्धा, एखाद्या बाळाला आवडते, एखाद्या बाळाला आवडत नाही, परंतु बाळाला आवडलं सुद्धा तरीसुद्धा त्याला सुरुवातीच्या काळामध्ये 1 किंवा 1.5 चमच्याच्या वरती देऊ नका. कारण की काय होतं की अन्नाची सवय नसते, त्यामुळे ते अन्न पचायला जड असते, आईचं दूध पचायला हलकं असते. त्यामुळे थोडंसं अगोदर थोडंच द्यायला सुरुवात करा. त्या बाळाला जसं जसं पचायला सुरुवात होईल मग तसं तसं तुम्ही थोडं ते वाढवत न्या. तसंच सेम गुटीचं आणि सोन्याचं देखील आहे. सुरुवातीला तुम्ही वेढे कमी द्या, त्यानंतर वेढे देखील तुम्ही वाढवत चला आणि गुटीचे वेढे देखील तुम्ही बाळाचं एज जसं जसं वाढते तसं वाढवत चालायचं. ग्राय वॉटर देताना सुद्धा ग्राय वॉटरवरती लिहिलेलंच असते की ग्राय वॉटर किती द्यायचं आहे. 0 तर 6 महिन्यांच्या मुलापर्यंत किती ग्राय वॉटर द्यायचं आहे, त्याच्या पुढच्या मुलांना किती ग्राय वॉटर द्यायचं आहे. ग्राय वॉटर दिल्यामुळे बाळाची पचन संस्था चांगली होते. बाळाला जे बाळ खाते किंवा आईच्या दुधातून देखील जे बाळापर्यंत जाते ते पचायला बाळाला त्रास होत नाही. म्हणजे खूप बाळ असे मग रडतात, पोटामध्ये क्रॅम्प येऊन रडतात. आपल्याला समजत नाही, एवढं छोटंसं बाळ असते हे का रडते, पण ते फक्त रडत असते नाही. आपल्याला खरंच कळत नाही. आपण खूप घाबरून जातो की बाळ सतत का रडते आहे. तर ते पोटामध्ये जेव्हा पोट दुखते तेव्हाच बाळ रडते. म्हणजे खूप जोरात त्यांना क्रॅम्प येतो, मुरड येते आणि मग ते गेलं की मुरडा गेला त्यांच्या पोटात ते शांत होतात. परत मुरड आली की जोरात रडतात. असं चालू असते. त्यामुळे ग्राय वॉटर देखील द्यावं. सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सोबत डिस्कस करून द्या. हा माझा सेल्फ एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केला की माझ्या दोन्ही मुलांना काय काय दिलं आणि काय काय दिलेलं नाही. आणि खरंच गुटी आणि सोनं दिल्यामुळे बाळांचे जे हड्डी आहेत ते अतिशय मजबूत होतात. म्हणजे पडले ते सुद्धा, मुलं तर पळतच राहतात, ते पळतात, परंतु त्यांना हड्डीला ब्रेक जात नाही, काही होत नाही, त्यांच्या हड्डी देखील मजबूत व्हायला सुरुवात होते. माझे चॅनल नवीन आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना शेअर करा. धन्यवाद.